नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बघूया आजच्या अपडेट्स. मित्रांनो, उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी 12 जुलैला राधिका मर्चंट सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. मुंबईत होणाऱ्या या दिमागदार सोहळ्यात परंपरा आणि भव्यता यांचा संगम पाहायला मिळणार आहे. लग्नाच्या तयारी दरम्यान या जोडप्याची लग्नाची पत्रिका समोर आली आहे. व्हीव्हीआयपीनं दिलेल्या निमंत्रण पत्रात चांदीचे मंदिर आहे. आतमध्ये 4 सोन्याच्या मूर्ती देखील आहेत. दुसरी निमंत्रण पत्रिका सोनेरी पेटीत आहे. यामध्ये मंदिराला पेटीच्या छोट्या स्वरूपात ठेवण्यात आले आहे. सुंदर नक्षीकाम केलेल्या लग्नाच्या पेटीवर भगवान विष्णूचे चित्र आहे. या चित्रात नारायणाच्या हृदयात लक्ष्मी दाखवली आहे. ही पेटी उघडताच विष्णू मंत्राचे गुंजन सुरू होते. लाल रंगाची निमंत्रण पेटी उघडल्यावर एक छोटेसे चांदीचे मंदिर समोर येते. त्यात गणपती, राधाकृष्ण आणि दुर्गादेवी यांच्या सोन्याच्या मूर्त्या आहेत. तर मित्रांनो, हाती पैसा आल्यावर तो कसा खर्च करायचा हे नक्कीच अंबानी परिवाराकडून शिकले पाहिजे. अनंत आणि राधिकाने यापूर्वी मार्चच्या सुरुवातीला आणि मे महिन्याच्या शेवटीला लग्न आधीचे समारंभ साजरे केले होते. आता 12 जुलैला शुभ विवाह, 13 जुलैला शुभ आशीर्वाद आणि 14 जुलैला स्वागत समारंभ होणार आहे. हे तीनही कार्यक्रम मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित केले जातील. यानंतर एक महत्त्वाची अपडेट. टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिना खान ब्रेस्ट कॅन्सरची झुंज देत आहे. ती कर्करोगाच्या 3ऱ्या टप्प्यात आहे. सोशल मीडिया पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने सांगितले की तिच्यावर उपचार सुरू झाले आहेत. सर्वांच्या प्रेमाबद्दल ती आभारी आहे. ब्रेस्ट कॅन्सर बाबत माहिती देताना हिनाने म्हटले की माझ्याबद्दल काही अफवा पसरत आहेत. मला एक महत्त्वाची बातमी तुमच्या सर्वांसोबत शेअर करायची आहे. विशेषतः जे माझ्यावर प्रेम करतात, माझी काळजी घ्या. मला स्तनाचा कर्करोग झाला आहे. हे 3ऱ्या टप्प्यात असून उपचार सुरू झाले आहेत. बऱ्याच समस्यांना तोंड देत असून मी तुम्हा सर्वांना खात्री देते की मी ठीक आहे. या आजाराशी लढण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. यावेळी मला बळकट ठेवेल ते करायला मी तयार आहे. हिना खान ही टेलिव्हिजन शो ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये अक्षराची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. या शो मध्ये तिने सुसंस्कृत सोन्याची भूमिका साकारून घराघरात आपले नाव निर्माण केले. यानंतर बिग बॉस 11 मध्ये दिसलेली हिना शोची विजेती ठरली नाही, पण बिग बॉस मुळे तिची लोकप्रियता दुप्पट झाली. मित्रांनो, अभिनेता रितेश देशमुख आता ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवण्यास सज्ज झाला आहे. रितेश देशमुख ओटीटीवर पदार्पण करणार आहे. रितेशची मुख्य भूमिका असलेल्या पिल या वेबसिरीजचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. फार्मा उद्योगातील काळी बाजू या वेबसिरीज मध्ये दाखवण्यात येणार आहे. पिल या वेबसिरीज मध्ये नफ्यांसाठी लोकांचा जीव धोक्यात घालणारे फार्मा उद्योग, त्यांना मदत करणारी यंत्रणा यावर भाष्य करण्यात आले आहे. रितेश देशमुख या वेबसिरीज मध्ये प्रकाश चव्हाण या अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. भारतातील फार्मास्युटिकल जगताविषयी अनेक रहस्य दडली आहेत. या रहस्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न प्रकाश चव्हाण करताना दिसणार आहे. फार्मा उद्योजक, भ्रष्टाचारी डॉक्टर्स ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, भ्रष्ट औषध नियामक प्राधिकरण अशी साखळी, तर दुसऱ्या बाजूला लोकांचे प्राण वाचवण्यासाठी झटणारे आणि भ्रष्ट यंत्रणेच्या विरोधात लढणारे प्रामाणिक अधिकारी, सामान्य नागरिक असा संघर्ष या वेबसिरीज मध्ये दिसणार आहे. सत्य आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात संघर्ष करणारा प्रकाश चव्हाण यशस्वी होणार का, हे या वेबसिरीज मध्ये दिसणार आहे. रितेश देशमुखची पिल ही वेब सिरीज 12 जुलै पासून जिओ सिनेमावर स्ट्रीम होणार आहे. या वेबसिरीज मध्ये रितेश देशमुख शिवाय पवन मल्होत्रा, अंशुल चौहान, राजकुमार गुप्ता, अक्षत चौहान इत्यादी कलाकारांच्या भूमिका आहेत. प्रॉनिस स्क्रूवाला यांनी या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. यानंतर बघूया पुढील अपडेट. पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्यावरील 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे आणि दुर्मिळ छायाचित्रांचे स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचे प्रकाशन RSSचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विले पार्ले येथे पार पडलं. या कार्यक्रमाच्या वेळी गायक सोनू निगम याने भरमंचावर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पाय गुलाब पाण्याने धुत पाद्यपूजन केले. आशा भोसले यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात बोलताना सोनू निगम यांनी म्हटले की आज सोशल मीडियावर अनेक गोष्टी गायनाबाबत शिकण्यासाठी आहेत, मात्र त्यावेळी लताजी आणि आशाजी होत्या. आशाताई, आम्ही तुमच्याकडून जे काही शिकलो त्यासाठी आभार व्यक्त करतो. आम्ही अजूनही तुमच्याकडून शिकतोय. आपल्या हिंदू धर्मात, सनातन धर्मात गुरूंना देवाचे स्थान दिले जाते. आमच्यासाठी तुम्ही देवी आहात, असे सांगून सोनू निगमने भर मंचावर आशाताईंचे पाय धुत पाद्यपूजन केले. यावेळी मंचावर मंत्रोच्चार सुरू होता. दरम्यान या कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, ज्येष्ठ अभिनेते अशोक शराफ, निवेदिता शराफ, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर इत्यादी उपस्थित होते. यानंतर बघूया पुढील अपडेट. ॲनिमल सिनेमानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरी आणखी एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तृप्ती डिमरी, विक्की कौशल आणि एमी विर्क स्टारर रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा बॅड न्यूज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला असून सिनेमाच्या ट्रेलरची एकच चर्चा आहे. हा सिनेमा बॅड न्यूज का आहे हे ट्रेलर पाहून लक्षात येईल. तृप्ती डिमरीचा विक्की कौशल आणि एमी विर्क दोघांशीही प्रेम संबंध आहे. तृप्ती डिमरी गरोदर राहते आणि यातून जन्मलेल्या बाळाचे नेमके वडील कोण यावरून 2 अभिनेत्यांमध्ये वाद होत असल्याचं दिसते. सिनेमाची गोष्ट प्रेग्नेन्सी आणि फादरहुडवर आधारित आहे.
अतिशय मजेशीर पद्धतीने ही गोष्ट सांगण्यात आली आहे। सिनेमात तृप्ती डिमरी, विक्की कौशल आणि एमी विर्क शिवाय अभिनेत्री नेहा धुपिया देखील आहे। नेहा धुपिया ही समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असल्याचं सिनेमात दाखवण्यात आलं आहे। या ट्रेलरवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत असून अनेकांनी विक्कीच्या कॉमेडीचं कौतुक केलं आहे। करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा बॅड न्यूज सिनेमा आनंद तिवारी यांनी दिग्दर्शित केला असून 19 जुलै 2024 रोजी सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।